नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास. या महाराष्ट्रात चाललंय तरी काय? डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या 200 वर्षाच्या इतिहासाला काळिमा फासणारी घटना. याच विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रोफेसर वसंत शिंदे, प्रभारी कुलगुरू प्रसाद जोशी, माजी रजिस्ट्रार जगन्नाथ कुलकर्णी, विश्वमोहन शर्मा यांनी केली आहे. याबाबत नुकताच येरवडा पोलिसांनी CRPC 202 अंतर्गत कोर्टात अहवाल सादर केलाय. या अहवालाचं अवलोकन केलं असता तब्बल करोडो रुपयाचा अपहार जगन्नाथ कुलकर्णी, प्रसाद जोशी, वसंत शिंदे तसंच विश्वमोहन शर्मा यांनी संगनमताने केलाय. आज आपण हा घोटाळा सविस्तर पाहूयात. मी आपल्या समोर याचे पुरावे घेऊन आलेलो आहे. प्रथम आपण पाहू हा घोटाळा सुरू कुठनं. सन 2018-19च्या काळामध्ये नागपूरचं जे FDCM आहे यांनी एक प्रपोजल डेक्कन कॉलेजला दिलं. गोरेवाडा येथील थिओलॉजिकल थीम पार्क आणि म्युझियम ओपन करायचंय. याचं सर्व जबाबदारी त्यांनी डेक्कन कॉलेजवरती सोपवली. या जबाबदारीनंतर तत्कालीन कुलगुरू, त्या काळात जे कुलगुरू होते म्हणजेच प्रोफेसर वसंत शिंदे यांनी FDCM ला एक पत्र निर्गमित केलं. आता ते पत्र मी आपल्या समोर आणतोय. पाहतोय आपण डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च यांचं दिनांक 17 जानेवारी 2018चं पत्र आहे, जे FDCM लिमिटेड नागपूर यांना अग्रेषित केले गेलेलं आहे. याचा विषय आपण पाहू. व्हिजिट टू गोरेवाडा इन कनेक्शन विथ डेव्हलपमेंट ऑफ आर्कोलॉजिकल थीम पार्क. आता याच्यामध्ये व्हिजिटिंग कमिटी आपण पाहतोय. याच्यामध्ये 4 मेंबरची व्हिजिटिंग कमिटी आहेत, ज्याच्यात हेड प्रोफेसर वसंत शिंदे आहेत आणि VM शर्मा जे डेक्कन हेरिटेज अँड कॉन्झर्वेशन ट्रस्टचे प्रेसिडेंट आहेत, हे देखील या व्हिजिटिंग कमिटीमध्ये आहेत. प्रोफेसर वसंत शिंदे यांनी VM शर्मा यांना हे नंतर टेंडर दिलंय. मात्र टेंडर देण्यापूर्वी ज्या गोष्टीचं टेंडर दिलं गेलंय म्हणजे हे गोरेवाडाचं जे आर्कोलॉजिकल थीम पार्क जे आहे, या संदर्भात भविष्यात टेंडर ज्या व्यक्तीला देण्यात येत आहे तो म्हणजे VM शर्मा आणि देणारा आहे वसंत शिंदे. हे सबळ पुरावा आहे की इथे फेवरिझम अँड नेपोटिझम कसं झालं. आपण आता दुसऱ्या पुराव्याकडे जातोय. FDCM नागपूर यांनी 8 जून 2018 रोजी डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्याबरोबर एक करार केलेला आहे. तब्बल करोडो रुपयाचा हा करार आहे. हा करार झाल्यानंतर पेपरला ही टेंडर नोटीस देण्यात आलेली आहे. ही आपल्याला दिसतीये. रजिस्ट्रार डेक्कन कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटी पुणे यांनी ही टेंडर नोटीस पेपरला दिलेली आहे. आणि हे टेंडर कुणाला दिलंय तर हे टेंडर आत्ताच आपण जे लेटर पाहिलं त्याच्यामध्ये 4थ्या क्रमांकाचा जो व्यक्ती आहे VM शर्मा, प्रेसिडेंट डेक्कन हेरिटेज अँड कॉन्झर्वेशन ट्रस्ट यांना दिलेलं आहे. म्हणजे वसंत शिंदे यांनी फेवरिझम, नेपोटिझम आणि करप्शन करून हे टेंडर त्यांच्याच फेवरेट व्यक्तीला दिलंय की जो या पूर्वी त्या कमिटीमध्ये होता. म्हणजे इतकं फेवरिझम झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाचा सन 2024 शासन निर्णय काय सांगतो? महाराष्ट्र शासन निर्णय असं स्पष्ट करतो की कुठलंही टेंडर जे 3 लाखाच्या वरचं टेंडर आहे, हे कुठलंही टेंडर हे ऑनलाईन पोर्टलला देण्यात येईल. मात्र हे 8 करोडचं जे टेंडर आहे हे ऑफलाईन पेपरला दिलं जातं आणि ज्या व्यक्तीला मी टेंडर देणार आहे, ज्या गोष्टीसाठी टेंडर देणार आहे, भूतकाळात त्याच व्यक्तीला मी त्या ठिकाणी त्या कमिटीत अपॉइंट करतो आणि त्यालाच मी टेंडर देतो. इतका फेवरिझम आणि नेपोटिझम आणि इतका भ्रष्टाचार या वसंत शिंदेनी त्या काळात केलेला आहे. हे स्पष्ट पुराव्यानिशी दिसून येत आहे. आता ह्याच्यामध्ये आपण परत पुढे जाऊ. ह्याच्यामध्ये ठीक आहे, फेवरिझम, नेपोटिझम हे स्पष्ट होतं या गोष्टीमध्ये. विश्वमोहन शर्मा यांनी
तिथे कुठलंही कन्स्ट्रक्शन जे काही केलेलं आहे याचं पीडीआर रिपोर्टच मंजूर नाही. पीडीआर रिपोर्ट मंजूर नसताना या वसंत शिंदेनी बळजबरीने आणि त्या प्रसाद जोशींनी बळजबरीने व्ही.एम. शर्माला तब्बल करोड रुपये दिले. आपण तिथे पाहूयात की आपण आता पुरावा सादर करतो. आता आपण पाहूयात पुढे. याला वर्क ऑर्डर दिला गेला. करोडो रुपये ह्या विश्व मोहन शर्माला दिले जातात, ज्याची विशाल अँड आकाश असोसिएट आहे. त्यानंतर आपण पुढे पाहतोय की हे काम आपण पाहतोय, हे कामामध्ये हे सगळे विद्यार्थी आहेत. हा टोपी घातलेला जो व्यक्ती आहे तो वसंत शिंदे आहे, ज्यांनी सगळ्यांना टोप्या घातल्या आणि भ्रष्टाचार केला. बघा, हा टोपी घातलेला व्यक्ती म्हणजे वसंत शिंदे आणि यांनी खरोखरच महाराष्ट्र शासनाला टोपी घातली. आणि हा आज उधळ माथ्याने फिरतोय. म्हणजे एवढा मोठा क्राईम करून करोडो रुपये शासनाचे घेऊन या व्ही.एम. शर्मानी तिथे फक्त गव्हर्नमेंट ऑडिट करण्यात आलं. आमच्या तक्रारीनंतर गव्हर्नमेंट ऑडिट करण्यात आलं. गव्हर्नमेंट ऑडिट नुसार या ठिकाणी फक्त 22,39,626 रुपयाचंच काम करण्यात आलं. हे शासकीय एव्होल्युशन आहे. मग याच्यातील जो प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर होता, या प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरने वारंवार पत्र व्यवहार केलाय की जो कंत्राटदार आहे विश्वमोहन शर्मा आहे, हा कामच करत नाहीये त्या ठिकाणी, नुसते पैसे मागतोय आणि वसंत शिंदे नुसते पैसे देतोय. याच्याविषयी तिथला प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर जे होते त्यांनी मोठं ऑब्जेक्शन राईज केलं. तब्बल करोडो रुपयाचा अपहार झालाय. या गोष्टी वारंवार तिथले प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर वसंत शिंदे यांना कळवत होते. प्रसाद जोशी, जगन्नाथ कुलकर्णी यांना माहिती होतं, तरी चेक रिलीज केले जायचे, तरी विश्वमोहन शर्माला गैरलाभ दिला जायचा. आणि ज्यावेळेस शासकीय इव्होल्युशन झालं त्या शासकीय व्हॅल्युएशन नुसार फक्त 22,39,626 रुपयाचं काम झालं. याचाच अर्थ करोडो रुपये म्हणजे तब्बल 1,03,07,943 रुपये याचा अपहार करण्यात आला. त्याचा फ्रॉड झाला आणि तो फ्रॉड करण्यामागे यांचं खूप मोठं वसंत शिंदेचं लॉजिक होतं. ते म्हणजे मी कुणाला पकडला जाणार नाही. अरे बाबा, चोऱ्या केल्यानंतर तुम्ही पकडल्या जातात हे लक्षात ठेवा. कुठला तरी पुरावा शातीर गुन्हेगार देखील मागे ठेवतो. तसं वसंत शिंदे, प्रसाद जोशींनी कुठले पुरावे मागे ठेवले तर टेंडर देण्यापूर्वी मी एखादं टेंडर एक्स व्यक्तीला देणार आहे, यापूर्वीच मी त्याला माझ्या व्हिजिटिंग कमिटीमध्ये नेतो, ती गोष्ट दाखवतो, त्याला अवेअर करतो की हे असं आहे, हे तुला काम करायचं आहे. हे ओरली झालं आणि हे डॉक्युमेंटरी आपण पकडलं. त्यानंतर एमओयू होतो. मग टेंडर नोटीस जी ऑनलाईन टेंडरद्वारे द्यायला पाहिजे ती दिली जात नाही, ऑफलाईन टेंडरला दिली जाते. आणि रजिस्ट्रार जगन्नाथ कुलकर्णी तिथे अफरातफर करून फक्त व्ही.एम. शर्माचं टेंडर सिलेक्ट करतो आणि वसंत शिंदे त्याला ग्रीन सिग्नल देतो. झाला, विषय संपला. आता तिथला प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहे, त्याच्यातले एमओयू मधले नियम आहेत की प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरनी अप्रूव्ह केल्याशिवाय कंत्राटदाराला पैसे देता कामा नये. मात्र इथे क्लॉज 5चं उल्लंघन होत आहे आणि वसंत शिंदे दबाव टाकून त्याच्या पदाचा दुरुपयोग करून व्ही.एम. शर्माला करोडो रुपयाचा गैरलाभ देतो. त्यानंतर जेव्हा मी तक्रारी करतो तेव्हा हे शासकीय व्हॅल्युएटर बसवतात, शासकीय व्हॅल्युएशन होतं, काम फक्त 22 लाखाचं झालंय, मात्र पैसे घेतलेत करोडो रुपये. मग हे करोडो रुपयाचा अपहार होतो आणि वसंत शिंदेच्या प्रॉपर्टीमध्ये वाढ होते. आता हाही पॉइंट मी आपल्या समोर आणतोय. म्हणजे वसंत शिंदे यांनी अनेक जणांना टोप्या घातल्यात आणि असा व्यक्ती हा सर्रास आजही कार्यरत आहे. अनेक ठिकाणी याला मान सन्मानाने बोलवलं जातंय. मात्र माझं हेच सांगणे, हा भ्रष्टाचारी माणूस आहे आणि हे आपण सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत
आणि हे कोर्टात नक्की सिद्ध होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.